भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाना पटोले यांच्यावर टीका करत 1990 घेऊन डोलत आहेत, सुनील केदार यांची कोणी ऐकत नाही असा टोला नाना पटोले यांनी लगावला होता। त्यावर उत्तर देताना नाना पटोले बोलले की बावनकुळे, तू ओबीसीचा नेता आहेस, ओबीसीला भाजपवाले कुत्रा म्हणतात, त्यावेळेस खुर्चीसाठी जगतो आहे काय? जिथे समाजाचा अपमान होत असेल, ओबीसी समाजाला भाजपवाले कुत्रा म्हणत असतील, त्यावेळेस तोंड का बंद आहे? सत्तेच्या लालसीला जाऊ नका, समाजाचा स्वाभिमान कायम ठेवा, हाच माझा सल्ला आहे। मला बावनकुळेला हे म्हणायचं आहे की तू ओबीसीचा माणूस आहे, ओबीसीला कुत्रा म्हणतात आहे, त्यावेळेस का आता खुर्चीसाठी तिथं जगतोय का? जिथं समाजाचा अपमान होत असेल, ओबीसी समाजाला भाजपवाले कुत्रा म्हणत असतील, तर त्यावेळेस तोंड का बंद आहेत? सत्तेच्या लालचीला जाऊ नका, समाजाचा स्वाभिमान कायम ठेवा, हा माझा सल्ला आहे। ते 1990 सोडा त्यांचं राजकीय। राज्यामध्ये बटोंगे तो कटोंगे भाषा बंद करून नरेंद्र मोदी आणि फडणवीसांनी शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाच्या बद्दल भूमिका स्पष्ट केली पाहिजे। धानाला 3000 भाव जाहीर केला पाहिजे, कापसाला 12000 रुपये भाव जाहीर केला पाहिजे आणि सोयाबीनला 6000 रुपये भाव जाहीर केला पाहिजे। शेतकऱ्यांच्या 7/12 प्रमाणे शेतकऱ्यांचा माल घेतला पाहिजे, पण जबरदस्तीने सगळ्या कंपन्या हेळसाड करत असून शेतकऱ्यांना जो त्रास दिला जातो तो थांबविला पाहिजे, ही भूमिका आमची आहे। यावर मोदींनी व फडणवीस यांनी बोलले पाहिजे। शेतकरी विरोधी भाजप आहे, ज्याप्रमाणे ओबीसी समाजाला कुत्रा म्हणून संबोधित केलं जातं, त्यामुळे महाराष्ट्रामधला ओबीसी समाज भाजपला जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही। एक भूमिका या ठिकाणी मांडली की राज्यामध्ये कटंगे बटंगेवाली भाषा बंद करून नरेंद्र मोदी आणि फडणवीसांनी शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाच्या बद्दल भूमिका स्पष्ट केली पाहिजे। धानाला 3000 भाव जाहीर केला पाहिजे, कापसाला 12000 रुपये भाव जाहीर केला पाहिजे आणि सोयाबीनला 6000 रुपये भाव डिक्लेअर केला पाहिजे। आणि हे जे काही आता लोकांचं ॲडिपिटी जे हे करायला की रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्ही महिलांना पण उभं ठेवता, शेतकऱ्याला पण उभं ठेवता का? शेतीमध्ये काम केलं म्हणून ते गुन्हेगार झाले, 7/12वर नोंद आहे आणि त्या नोंदीच्या प्रमाणे त्याचा शेतीतला माल तेवढा घेतला पाहिजे। पण जबरदस्ती त्या पद्धतीनं मग मार्केटिंग फेडरेशन असेल, CCI असेल, या सगळ्या कंपन्या या शेतकऱ्यांना जसं त्याचा समर्थन मूल्यामध्ये त्याचं पीक घेण्याच्या जागी त्याला ज्या पद्धतीनं तो त्रास दिला जातो तो थांबवला पाहिजे, ही भूमिकासुद्धा आमची आहे। आणि यावर मोदींनी बोललं पाहिजे, यावर फडणवीसांनी बोललं पाहिजे। नाही तर नसल करत असेल तर शेतकऱ्यांनी स्वतःचा मार्ग शेतकरी काढू शकतात, पण ज्या पद्धतीनं हे जे वागतात आहेत ते अजिबात नाही, शेतकरी विरोधी भाजप आहे। आणि ज्या पद्धतीनं ओबीसी समाजाला कुत्रा म्हणून संबोधित करून त्यांनी ज्या ओबीसी समाजाचा अपमान केला, त्याबद्दल महाराष्ट्रातला ओबीसी समाज आता भाजपला जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही। त्याचं समर्थन आशिष शेलार आणि देवेंद्र फडणवीस करताय की हा जो कुत्रा असतो इमानदार असतो आणि जे कुत्रा पाळतात ते नाना पटोलेच्या विरोधात जाणार। म्हणजे मला एक कळत नाही की तुम्ही समाजाला कुत्रा म्हणत असाल, ओबीसी समाजाला कुत्रा म्हणत असाल आणि त्याचं समर्थन करताय, म्हणजे सत्तेचा माज हा भाजपला किती आलेला आहे हे आपल्याला पाहायला मिळतं आहे। एकीकडे हिंदूचं नाव सांगायचं आणि त्याच ओबीसी समाजाच्या हिंदू समाजाला शिवा घालायच्यात, हे कदापि महाराष्ट्रात सहन केलं जाणार नाही। आणि महाराष्ट्रातला ओबीसी समाज यांना आता भाजपला सत्तेतून बाहेर काढून त्याचा माज उतरवल्याशिवाय आता शांत बसणार नाही। GB न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, तसेच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। आपला जिल्हा, आपली बातमी, GB न्यूज भंडारा।